नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि हे बाहेरचं वातावरण बघा. तर इथे बाहेर पाणी वगैरे शिंपलं, सकाळचं चहा पाणी आटोपला आणि आता नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये करायची होती आलू इडली. तर बटाटे सकाळीच उकडायला ठेवले. म्हटलं चला ते पण करून घेऊया, कारण आता मुलीची यायची वेळ झालेलीच आहे आणि तिला दुसरं काही नको, फक्त आलू इडली पाहिजे असते नाश्त्यामध्ये. आता याच्यासोबत चटणी करायची होती मला, पण शेंगदाणे संपलेले होते म्हणून काही आज चटणी केली नाही, फक्त आलू इडली. आणि इडली सांबार खूप दिवसापासून केला नाही, मला सांबार करायचा होता. पण मुलगी बोलते की नको सांबार नको, आलू इडलीच कर तू. म्हटलं ठीक आहे, मग आता तिच्या आवडीनुसार करत असते. पण एखाद्या दिवशी करणार ते पण, नेहमी नेहमी एकच एक खाऊन कंटाळा येतो. पण आता मुलीला जे आवडते तेच करावं लागतं आणि सहसा तीच खाते. 1-2 खाल्ल्या तर मी खाते. तिचे बाबा तर खात नाही, त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना सकाळी नाश्ता भाजी पोळी किंवा दुसरा इतर चालतो, पण आलू इडली नाही खात. इडली सांबार खातात ते. आता नेक्स्ट टाईम ते करणार. तर इथे बटाट्याची चटणी करून घेतली आणि आता इडलीचं बॅटर बघते फुललं की नाही. असं वाटते की छान फुललं असेल, कारण आता गरमी बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर इथे बटाट्याची चटणी झाली. थोडं अगदी पाणी टाकलं मी यामध्ये, कारण हे बटाटे आहे ना असे कोरडे कोरडे वाटले मला. तर म्हटलं एकदमच ती कोरडी होईल चटणी, म्हणून अगदी थोडं टाकलं. तेवढं पाणी त्याला होऊन जातं. एकीकडे ते इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं गरम करायला. म्हटलं पाणी गरम होईपर्यंत इडलीचं तयार करून घेऊया. तर बघू शकता मस्त असं फुललेलं आहे बॅटर आणि आता यामध्ये थोडं मीठ घालून छान फेटून घेईल आणि आलू इडली करायला तयार. तर आता 8:45-9 होत आलेले आहे. म्हटलं हे एकीकडे आलू इडल्या करायला घ्यायच्या आणि दुसरीकडे बाकी इतर कामे जे की छोटे मोठे असतातच. आणि नाश्त्याचं झाल्याशिवाय इथे गॅस ओटा क्लीन करता येत नाही आणि हे जर करायचं म्हटलं ना 2-3दा कुकर लावावा लागतो, म्हणजे त्यामध्ये बराच वेळ निघून जातो. तर असो, इथे बॅटर छान फुललेलं होतं. यामध्ये थोडं मीठ ॲड केलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि आता इडल्या करायला तयार. तर मी नेहमी बघते जेव्हा मी इडल्या करते ना, तर एकतर मधल्या याचं छान म्हणजे इतकं पकत नाही, त्या इडल्या वाफवल्या जात नाही. पण वरच्या आणि सर्वात लास्टमधल्या छान वाफवल्या जातात. तर मधातल्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो, तर मग मी इथे 10 ते 15 मिनटं होऊ देते कमी फ्लेमवर. एकदम फ्लेम ठेवत नाही, त्यामुळे छान होतात. तर इथे बॅटर टाकलं, नंतर बटाट्याची चटणी, नंतर वरून परत बॅटर. आता आलूच्या काही गोल गोल टिक्क्या केलेल्या नाही, तसंच चमच्याने मी त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर बाकी इतरही इडली पात्रामध्ये त्या करायला घेतल्या. आता साधारणतः 3दा मला ते कुकर लावावं लागेल, इतकं बॅटर आहे. आणि मुलीला मग आता हे सकाळी नाश्त्यात पण होईल, दुपारच्या जेवणात पण होईल. तिचं मग दिवसभर यावरच चालतं आणि जास्तीत जास्त 1 ते 2 साच्यामधले आम्ही खाऊन घेईल, मी किंवा तिच्या बाबांनी खाल्ली तर 1-2, सांगता येत नाही. मनात आलं तर खातात, नाही तर खात नाही. तर इथे बघू शकता मस्त अशा वाफवल्या गेलेल्या आहेत. 10-15 मिनटं मी त्या होऊ दिल्या आणि त्यानंतरच ते काढायला घेतल्या. तर या कुकरमध्ये आता बरंच आतून तो काळा झालेला आहे आणि चिंच जर टाकली ना तर मग पाहिजे तसा तो व्यवस्थित क्लीन होत नाही. लिंबू असलं तर छान होतो. तर लिंबू नव्हतं, त्याच्यामुळे मग काहीच टाकलं नाही. तो काळा झालेला आहे आणि मला हा कुकर बदलवायचा आहे. असं वाटतं की नवीन स्टीलचा घ्यावा, म्हणजे तो काळा पण पडत नाही आणि इतर उपयोगी लागतो. पण आता हा कुकर आहे, याचं काय करायचं? आणि सहसा तर म्हणजे बनवते मी आणि तिघांपुरता ठीक आहे हा, असं वाटते कधी-कधी. पण कधी वाटते की नको, चेंज करून घेऊया. तर असं इथे बघा मस्त अशा आलू इडल्या झालेल्या आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झाल्या. मध्ये मस्त बटाट्याची चटणी. आता म्हटलं मुलगी यायचीच आहे, तर 1-2 गरम-गरम खाऊनच घ्यायच्या. आता एकीकडे मी दुसरा कुकर लावलेला आहे आणि हा पहिला झालेला आहे, परत एक होईल. तर 2 इडल्या मी इथे खायला घेतलेल्या आहे. आता 9, 9:15 होत आलेले आहे. नंतर कामाची तयारी. त्यानंतर इथे जे तेल होतं दिव्याच्या बॉटलमधलं, ते संपलेलं होतं. म्हटलं ते पण काढून घेते. बॉटल घासलेली होती काल, तर ते तेल काढून घेतलं आणि बरोबर 1 पॅकेट यामध्ये बसतेच. तर आता हे 1 बॉटल तेल मला साधारणतः दिवाबत्तीसाठी 1.5-2 महिने तरी जात असते. जर मी ते तेल दुसऱ्या कामासाठी यूज नाही केलं तर, आणि यूज केलं तर मग कमी दिवस जाते. तर तेल वगैरे काढून घेतलं आणि या पॅकेटमध्ये आहे थोडं, तर ते एका वाटीमध्ये काढून घेईल, म्हणजे चपाती करायला होईल. त्यानंतर सगळं ते आटोपलं नाश्त्याचं आणि आता हे भांडे घासायचे होते. तर भांडे वगैरे घासून घेतले आणि हा व्हिडिओ 2 दिवसामिळून आहे. तर बघू शकता हे कामं वगैरे झाले दुपारची आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर हे असं सर्व कामं आटोपले, भांडे बाहेरच ठेवले. आता भांडे लावायचे होते.
त्यानंतर किचनमध्ये बघू शकता सगळं क्लीन झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर त्यानंतर इथे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. दुपारी 3 वाजले असेल, सॉरी त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे. दुपारचे 3 वाजता मुलीने नवीन मोबाईल घेऊनच आली. आधी बोलली की मला फोटो काढायला जायचं आहे, बाबांनी बोलावलं. तर गेली ती आणि सिटीमध्ये तिचे बाबा होते. गेली आणि मोबाईल घेऊन आली, मला माहीतच नाही. आता मी म्हटलं कदाचित जात असेल, तिला पासपोर्ट काढायचे होते तर हा मोबाईल तिने 9,000 मध्ये आणलेला आहे आणि हा विवोचाच आहे, छान आहे. त्यानंतर इथे तेल करायचं होतं, तेल करायला घेतलं आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर मला आज केस धुवायचे होते आणि फुलं नसल्यामुळे मी ते तेल काल काही केलं नाही. मग आता सकाळीचच ते तेल करणार आणि आता सकाळीचच केसांना लावणार. म्हणजे 3-4 तासामध्ये कामं होईपर्यंत छान केसाला मुरेल. तर इथे तेल काही जास्त घेतलं नाही मी, कारण 2-3दा होईल अशा पद्धतीनेच केलेलं आहे. तर इथे कांदा टाकला, त्यानंतर ही जास्वंदाची पानं आणि फुलं. तर जे जे ओले असतात, जसं की कांदा झालं, पानं फुलं झालं, हे मी आधी टाकते तेलामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जाईल. कारण त्यातमध्ये थोडंफार पाणी असते, ते शोषून घेतात. नंतरच त्यामध्ये कढीपत्ता, मेथीदाणे ते ॲड केले आणि व्यवस्थित ते जळेपर्यंत होऊ दिलं. तर नंतर इथे गरम पाणी घेतलं आणि नंतर बाहेर पाणी शिंपायला घेतलं. हे पाणी वगैरे शिंपून घ्यायचं होतं. आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर इथे सगळं झाडलं, त्यानंतरच पाणी शिंपलं. आणि ही खुर्ची बघा मी त्या स्टँडवर ठेवली, जे की पुढे सिमेंटचा आहे ओटा, त्यावर रोज तिथेच ठेवते. तर म्हटलं तेल होईपर्यंत आपलं हे पाणी वगैरे शिंपून घ्यायचं. तेल तसं झालेलं होतं, मी गॅस बंद करून ठेवला आणि बघा इतकं निघालं, ते जास्त काही केलं नाही मी. त्यानंतर केसाला तेल वगैरे लावून घेतलं थंड झाल्यानंतर. आणि आता हा फ्रीज क्लीन करायचा होता. क्लीन म्हणजे तो पुसूनच काढायचा होता, मागेच केलेला होता. त्याआधी इथे नाश्ता केला. आता नाश्ता काय आहे, पोळीचे कुटके. नंतर ही मॅट होती मुलीची, योगा मॅट, ती आज इथे पुढेच धुवायला घेतली मी. मागच्या साईडनं तिकडे काम चालू होतं, मग म्हटलं जाऊ द्या इकडेच पुढे धुवायचं. तर इथल्या इथं पाणी काढायला पण बरं होते. मग ते धुवून घेतली. त्यानंतर किचन ओटा क्लीन केला, सगळं सामान त्यावर सेट केलं. नंतर आता फ्रीजची क्लिनिंग आणि देवाचा जो टेबल आहे तो क्लीन करायचा होता मला. रविवार म्हटलं तर बरेच मी छोटे मोठे कामं काढत असते. तर इथे फ्रीज हा मी मागच्या महिन्यामध्येच पूर्ण क्लीन केला होता. आता फक्त जे काही थोडाफार भाजीपाला सांडतो ना, तो पुसून काढायचा होता. म्हटलं चला ते क्लीन करून घेऊया, कारण भाजीपाला संपलेलाच होता आणि फ्रीज खालीच होता. मग ते क्लीन करून घेतलं. त्यानंतर आणि थोडा जरी खराब झाला ना, तर मग ते त्यातच लक्ष राहतं की नाही हे साफ करायचं आहे, हे करायचं आहे. आणि हे रविवारच दिवशी होतं, कारण आज जेवणाची घाई नव्हती आणि नाश्ता पण झालेला होता. म्हटलं आज सगळं आरामात करायचं. केसाला तेल लावून घेतलं आधी. म्हटलं हे कामं होईपर्यंत केसांना तेल छान मुरते. त्यानंतर हे टेबलवरचे देव मुलीला म्हटलं तू उचलून घे आणि त्यानंतर हा टेबल क्लीन करायला घेतला. यावरचा कापड पण धुवायचा होता, तो काढला, कारण इथं सगळं तेल तेल झालेलं होतं. आणि व्हाईट तो कापड आहे ना, तो लगेच खराब होतो. तर ती मॅट आहे एक प्रकारची आणि धुतल्या जाते. त्यानंतर इथे हे अर्बन वाईपचं क्लीनर आहे. तर त्याच्याने ते तेलाचे डाग होते, त्यावरती थोडं टाकलं मी आणि लगेच पुसून घेतलं. तर एकदम असं क्लीन झालं आणि छान झाला टेबल. टेबलला लास्टला थोडं सांडते ते, कारण कापड पूर्ण टेबलवर तो पुरत नाही, थोडाच पुरतो त्याच्यामुळे. तर ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर फरशी पुसायला घेतली. म्हटलं फरशी पुसून घेऊया, नंतर बाकीची कामे. आणि ही फरशी हाताने जर पुसली ना, तर मस्त अशी पुसल्या जाते कापडाने. आणि ती मॉपनी पुसायचं म्हटलं ना, तर इतकी पाहिजे तशी म्हणजे पुसल्या जात नाही, मला तरी असं वाटते. कपड्यांनी छान पुसल्या जाते, कान्या कोपऱ्यातून पुसते मी ते. आणि फरशी पुसली. त्यानंतर आता भांडे घासायचे होते, भांडे बरेच पडलेले होते. म्हटलं ही किचन क्लीन झाली की बाकी कामं होतात. त्यानंतर इकडे भांडे वगैरे घासून घेतले. आता कपडे धुवायचे आहे. कपडे सर्फमध्ये टाकून ठेवले. म्हटलं तोपर्यंत सर्व हे भांड्याचं जे आहे इथलं क्लीन करून घ्यायचं. तर हे ते सर्फ टाकून रोज क्लीन करावं लागतं. त्यानंतरच इथे कपडे धुते. तर हे सगळं कपडे धुवायच्या आधी म्हटलं आता मेहंदी लावून घेऊया. मेहंदी म्हणजे ही आहे आवळा, शिकाकाई, रिठा पावडर आणि थोडं इंडिगो पावडर. तर हे मिक्स करून लावते मी केसांना. आणि तेल लावलेलंच होतं. आता हे लावून घेते. त्यानंतरच बाकी कामे, परत कपडे वगैरे आहे. तर अर्धा पाऊण तासामध्ये ही पण केसाला छान सेट होईल. तर अशा पद्धतीने भिजवून घेते. अगदी वेळेवरच भिजवते. आणि हा इंडिगो पावडर आणि
हिनारिटा शिकाकाई पावडर. हे मी पर्पलवरून मागवलेलं आहे आणि 3-4 वेळा वापरलं, परत 2-3 वेळा होईल मला. 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. त्यानंतर सगळे कामं आटोपले आणि आता भांडे लावायला घेतले आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर दुपारचा स्वयंपाक अगदी सिंपल, कारण आम्ही दोघीच मायलेकी जेवायला होतो. तिचे बाबा ते बाहेर ठिकाणी जेवण असते त्यांचं सहसा. तर मग आता काही नाही, ती बोलली की खिचडीच कर, कारण मला बाहेर जायचं होतं डीमार्टमध्ये, म्हणून आता 1 वाजलेला, म्हटलं पटकन करायचं. तर इथे देवपूजा करायची होती त्याआधी, तर हा कापड धुतला, तो व्यवस्थित ठेवला. त्यानंतर ह्या गाद्या देवाच्या आणि आता पूजा करायची होती. तर अशा पद्धतीने सगळं क्लीन केलं ना टेबल, तर छान वाटतो आणि हा 2-3 दिवस चांगला राहील, परत तिथे तसंच. कारण माझे मिस्टर अगरबत्ती लावली त्यांनी की इथे सांडतेच सांडते. त्यांना कितीही म्हटलं की त्या साईडला लावा, तरी ते कधी-कधी होतच असते. तर असं त्यानंतर हे सगळं क्लीन केलं आणि आता इथे देव धुवायचे होते. देव वगैरे धुवून घेतले. त्यानंतर स्वयंपाक. तर डीमार्टमध्ये जायचं होतं, थोडं सामान घ्यायचं होतं आणि परत नळं पण येणार होते आणि आता 1:30 पावणे 2 होत आले. मग कसं संध्याकाळी खूप गर्दी होते तिथे आणि रविवार असल्यामुळे असतेच गर्दी 3-4 वाजतापासून. तर म्हटलं आता जर गेलं तर कमी गर्दी राहील आणि लवकर आपलं घेणं होईल. तर त्यानंतर इथे देवपूजा वगैरे करायला घेतली. देव धुवायचे होते, ते धुवून घेतले आणि आता एकीकडे मी खिचडी लावलेलीच होती. फक्त मिरच्या तळायच्या होत्या आणि चिप्स तळायचे होते. तर रविवारचा दिवस असा माझा कामामध्ये गेला, म्हणजे एक्स्ट्रा कामं काढले की वेळ होतोच होतो आणि स्वयंपाक जास्त नव्हता, त्याच्यामुळे मग मी कामं काढत असते. तर बघा इथे अशा पद्धतीने देवपूजा झालेली आहे. फक्त इथे फुलं नाही आहे. त्यानंतर इथे चिवडा घेतला होता खायला आणि दुपारच्या जेवणात बटाट्याचे चिप्स, इकडे मिरच्या तळलेल्या आहे आणि एकीकडे खिचडी केलेली आहे. जेवण वगैरे आटोपलं आणि त्यानंतर निघालो आम्ही डीमार्टला. तर डीमार्टमधून हे आलो आणि हे थोडंफार सामान, तर मुलीसाठी ते योगर्ट आणलं, लगेच तिने ओढून घेतलं की दे मला खायला म्हणून. आणि हे एक स्लीपर आणली. त्यानंतर एक हा ट्रॅक पॅन्ट आहे मुलीसाठी. हा शॅम्पू आहे, ओनियन ऑइल आणि माझी एक खादीची साबण, क्लचर, असं थोडं सामान आणलेलं आहे. तर असं माझं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आणि हा मुलीसाठी आणलेला ट्रॅक पॅन्ट बघू शकता, छान आहे. 299मध्ये क्वालिटी छान मिळाली आणि तिला आता ती बाहेरगावी जाणार आहे, तर काही ना काही तिची खरेदी थोडीफार असतेच. तिला शॅम्पू पण पाहिजे होता आणि ट्रॅक पॅन्ट पाहिजे होता. म्हटलं चल घेऊन देते. तर चला मग इथे सेंड करते. बाय बाय.